पीएल गँग विरुद्ध जो गुन्हा दाखल होता सातपूर पोलीस ठाणे येथे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा, या गुन्ह्यामध्ये मोकाची कलम ऍड करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालं की पीएल गँगवर आतापर्यंत पीएल गँग प्लस त्याचे सभासद एकूण 20 गुन्हे दाखल आहेत आजपर्यंत. आणि या 20 गुन्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणी, दहशत पसरवणे, जमिनी बळकावणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याला मोकाचे कलम ऍड करून मोकाअंतर्गत आता तपास सुरू करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आलेली आहे. 4 जण फरार आहेत आणि इतरही आरोपींची वाढ होऊ शकते. यामध्ये सर्व आरोपींची प्रॉपर्टी, त्यांनी आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यामध्ये बळकावलेली प्रॉपर्टी याचा देखील तपास होत आहे आणि कसोशीने तपासून सर्व आरोपीला अटक केली जाईल आणि स्ट्रॉंग चार्जशीटमध्ये कोर्टामध्ये दाखल केला जाईल. मागील 10 वर्षापासून सलग या गँगच्या विरोधात गुन्हे आहेत. त्याच्यामध्ये मर्डर सारखे प्रकार आहेत, खंडणी गोळा करण्याचा प्रकार आहे, त्याचबरोबर जमिनी बळकावण्याचा प्रकार आहे, फायरिंग करणे, खुनाचा प्रयत्न करणे असे विविध आर्थिक त्यांनी फायद्यासाठी गुन्हे केलेले आहेत. ते मागच्या 10 वर्षापासून ऍक्टिव्ह असलेल्या गँगवरती मोकाची कलम ऍड करून मोकाअंतर्गत कारवाईच्यामध्ये होत आहे. क्राईम ब्रँचची पथकं तसेच लोकल पोलीस स्टेशनची पथकं सर्वच अँगलनी या गुन्ह्यातील सर्वच फरार आरोपींचा शोध घेत आहेत.